श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवाय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्षण एक नित्य विमल मचल सर्वधी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. जय जय श्री जगदक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोभी स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंगती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणी साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मताती मूळ जननी तेची पै. जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती. करकमलाची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया उभय अभयवर सिद्धा सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कांसे कंसिला पितांबर विद्युतलते सम तेज अपार. कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनी पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या राग समान रक्त. तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा. एषा त्या परममंगला अल्पमती केवी वेणू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांतर सार कळेपा. सकळ कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वर्ण प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरिदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. मूढमती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करोन सच्छिष्या लाधे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये.
तेवी असती माता पितर तैसेची जे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची नवमास उदरी पळिले प्रसव व वेदनांते शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकुमर दत्तात्रय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युत लते समान कामधेनू असोनी जवळ हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्रा सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देवस विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधनी नास्तिक न मानिती वेदवचनी दिवसे दिवस होम हवनी कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनी नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करीस प्रार्थना करहा जोडोनी आपुला विख्यात महिमाजणी गाव याचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावयाचा साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका मणे गिरीसी उचलूनी घालीन काखेसी किंवा खंद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आयोजन समस्त संतोषील निश्चये ऐसे ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझे आमणी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुख आनंदमय संदोदित राहोती मग नमिलेश कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यानी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटा वसंत
नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलवीती मान, तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमीन, वरप्रसाद कारणी अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्याच्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध मराठीही न येऊ शुद्ध, नाही पढलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडी न पाहावे, न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढे विनंती कर जोडोन चरणी आपुल्या करीतसे, स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरे समुद्रसा, त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमी निवडोन हार त्याचा गुंफिला, कवी होवोनी या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेम, अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडी जयास तेची पूर्ण अभागी, आता असुत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान, यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा, श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्यायः।